आपल्याला नेगेटिव्ह विचार करायची इतकी सवय झालेली असते, की बाय डिफॉल्ट आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि सारखं-सारखं नेगेटिव्ह विचार करून आपल्या ब्रेनमध्ये तशा प्रकारचे न्यूरॉन्स किंवा न्यूरॉन्सचे कनेक्शन डेव्हलप होतात. म्हणजे सोप्या भाषेत समजा आपल्या मेंदूच्या पेशी जर एक दुसऱ्यांसोबत बोलत असतील, जे न्यूरॉन्स म्हणतो आपण त्याला, ते जर एक दुसऱ्यासोबत बोलत असतील आणि सतत जर निगेटिव्ह बोलतोय आपण, सारखं निगेटिव्ह जर बोलत आहे, तर ही पेशी आणि ही पेशी किंवा हा न्यूरॉन आणि हा न्यूरॉन जो आहे, हा एक दुसऱ्यांसोबत कनेक्ट होत जातो आणि त्यानंतर आहे ना, ह्यांच्यामध्ये कनेक्शन डेव्हलप होतं आणि ते इतकं स्ट्राँग होतं, की आपली निगेटिव्ह विचार करण्यामध्ये मास्टरी होते. सो आपण पॉझिटिव्ह विचार करायला जरी गेलो, तरी पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात सहज येत नाही. कारण हे जे न्यूरॉन्स आहेत, यांचे जे कनेक्शन आहे ते खूप स्ट्राँग झालेले आहेत. सो आपल्याला हा पॅटर्न तोडावा लागेल आणि निगेटिव्ह विचार करण्याची जी सवय आहे, ती हळू आपल्याला चेंज करावी लागेल. आणि ह्या निगेटिव्ह विचार करण्याच्या सवयीमधून कायमस्वरूपी बाहेर पडता येतं. पण त्याच्यासाठी आपल्याला दररोज प्रॅक्टिस करावी लागते पॉझिटिव्ह विचार करण्याची. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी स्वतःला फोर्स करावं लागेल, की मला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आणि जेव्हा आपण सारखं-सारखं पॉझिटिव्ह बोलतो, प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह विचार करतो, पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह विचार करतो, तर तुमचा अंतर्मनामध्ये आणि तुमच्या ब्रेनमध्ये नवीन कनेक्शन डेव्हलप होतील. नवीन कनेक्शन डेव्हलप होतील आणि त्याच्यानंतर ते कनेक्शन प्रॅक्टिसने स्ट्राँग होत जातात आणि आफ्टर सम टाईम ते इतके स्ट्राँग होतात, की तुम्ही फक्त पॉझिटिव्हच विचार करायला लागता, पॉझिटिव्हच बोलायला लागता प्रत्येक सिच्युएशनमध्ये. त्यामुळे तुम्हाला जर वाटतंय नेहमी मनात पॉझिटिव्ह विचार यायला पाहिजेत, तर तुम्हाला दररोज सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे टू थिंक पॉझिटिव्ह. ट्रेन युअरसेल्फ टू थिंक पॉझिटिव्ह. आणि एकदा तुम्ही जर 1 महिना, 2 महिना, 3 महिने अशी दररोज प्रॅक्टिस करत गेलात, तर आपल्याला कायमस्वरूपी पॉझिटिव्ह विचार करायची सवय लागेल. सो दररोज प्रयत्न करा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बोलायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा, जेणेकरून तुम्हाला एक नवीन सवय लागेल आणि ह्या सवयीने तुमचं लाईफ अतिशय सुंदर पद्धतीनं चेंज होईल. थँक यू सो मच.